माजी सभापती भरत भाऊ, काँग्रेसचे युवक जिल्हा अध्यक्ष हितेश भाऊ पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ईश्वरभाऊ जंगले, शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन कोडके, विधानसभा प्रमुख सुरेश भाऊ पाटील, शहर प्रमुख संजीव महाजन, काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सम्राट अतिशय चांगलं काम गावात त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची चर्चा करत असते, संपर्क आहे सागर भाऊ पाटील, माझे खऱ्या अर्थाने मोठे बंधू मार्गदर्शक दिलीप भाऊ, आताच आमच्याकडे शिवसेनेमध्ये प्रवेश केला माजी तालुका प्रमुख, माजी उपजिल्हा प्रमुख सुरेश पाडर, बाडू भाऊ आणि जानखेड गावातील समस्त माझ्यावर प्रेम करणारे मतदार बंधूंनो, खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये आम्ही मागे आलो होतो. सत्कारचा कार्यक्रम आपल्या गावाने, पहिला कार्यक्रम आपल्या गावाने घेतलेला आहे. त्या टायमाला पाटील साहेब होते, ईश्वर भाऊ होते. तर ईश्वर भाऊंची सासवडे म्हटल्यावर आमचं प्रेम जास्त आहे तुमच्या गावात, पण ईश्वर भाऊ जरा तुमच्या गावातून खुश नाही, जरा काय तर पाहिलं पाहिजे तपासलं पाहिजे जास्त त्यामुळे आम्ही आपलं काहीतरी देणं लागतो. आपण आम्हाला जी मदत केली, आपण ज्या पद्धतीने पाठीशी उभं राहिलं, बोदवड तालुक्याच्या जीवावर मी निवडून आलो, अशा पद्धतीने चित्र निर्माण झाले. खऱ्या अर्थाने बोदवड तालुक्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही बांधले असतील. छोटे छोटे प्रश्न असतील, खूप मोठे प्रश्न आपले नाही आहे, खूप छोटे छोटे प्रश्नामध्ये सोडवले जातील, त्याची सोडवणूक होईल. तर ही मंडळी तुमच्या सगळ्यांच्या अवतीभोवती असणारी, तुमच्या सगळ्या समस्या जाणून घेणारी मंडळी आहे. ईश्वर भाऊ असतील, भाऊ असतील, आपले गजीभाऊ असतील, भुजीभाऊ कंटिन्यू विषय, भरत भाऊ आहे, सुरेंद्र सिंग पाटलांचं आपल्याकडे नेहमी लक्ष असतं, सागर चांगलं काम करत असतो. तसं आता मला दिलीप भाऊने 4 वेळा सांगितलं की वरखेड गावाचा जो सांडवा आहे, त्या सांडव्याला आपण दुरुस्त केली पाहिजे. त्यांचं बारीक लक्ष आहे, या सगळ्याच मंडळीचं बारीक लक्ष. वर्षानुवर्षापासून विकासाची काम धरलेली ही मंडळी आहे, पण दुर्दैवाने ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला कसं पाहिजे होतं विकास करता येत होता. सुदैवाने महाविकास आघाडी सरकार आलं, उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि उद्धवजींच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून, बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून, म्हणजे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, विद्यार्थ्यांचा, महिलांचा, प्रत्येकाचा दृष्टिकोनातून विकास कसा होईल, मूलभूत गरजा काही सोडवल्या जातील, तो प्रयत्न आमचा सगळ्यांचा असेल. खऱ्या अर्थाने मी आपल्याला हेही आश्वासन देण्यासाठी आलेलं आहे की आमदार तुमचा आहे, तुमचा हक्काचा असा आमदार आहे. तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता, केव्हाही मला कोणतंही काम असेल तर मी दिक्कत सांगू शकता. छोट्यातला छोटा कामही असेल तर आमदाराकडे सांगायचा हा विचार न करता आपण सांगू शकता. फक्त काही उशिरा रात्री फोन करू नका, म्हणजे काम निश्चित सांगा. आपण खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या गावाचा आता रखडलेला विकास किंवा ज्या विकासाला आपल्याला अभिप्रेत होता असं झाला नाही तो आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि वर्षभर जसं पाटील साहेबांनी सांगितलं की वर्षभर आपल्याला गेलं, वर्षभर या आजारात गेलं, या संकटात गेलं, देशातलं जगातलं हे संकट होतं, पण आपण अतिशय धीराने, अतिशय गंभीरपणे आजाराला तोंड देऊन आज आपण त्याच्यातून बाहेर पडण्याच्या स्थितीपर्यंत आलेलं काळजी आपण प्रत्येकाने घेतलीच गेली पाहिजे. अशा विविध वर्ष वाया गेल्या, आता फक्त 4 वर्षापर्यंत ताब्यात आहे. ते म्हणताना उशिरा निघालेल्या गाड्या आपल्याला भरून काढतील, त्या पद्धतीमध्ये आपण अतिशय चांगलं काम आहे उर्वरित 4 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला आमच्या गावामध्ये हे काम प्रायोरिटी झालं. प्रत्येक गावामध्ये अनेक काम आहे, म्हणजे शेती रस्त्यांची कामं पेंडिंग आहे, गावातल्या रस्त्यांची कामं पेंडिंग आहे, पाणी पुरवठा योजनांची कामं पेंडिंग आहे, जलकुंभाचे कामं पेंडिंग आहे, स्मशानभूमी कोण रस्ता आहे, स्मशानभूमी आहे, किंवा शेती सिंचनाचे विषय आहे, वैयक्तिक लाभाचे विषय ते पाटील साहेबांनी सांगितलं ते आहे की ते पंचायत समितीला गेल्यावर काहीतरी खालून विहिरी केल्याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. अनेक लोकांच्या विहिरी मंजूर आहे पण विहिरीचं पेमेंट होत नाही, घरकुलाची यादी यादीत नाव आहे पण ते येत नाही. या सगळ्याच विषयावर आपण आंदोलन लावलेलं आहे. आता भाजपला आता डोहाळे लागलेले आहे, उद्या सरकारी, परवा सरकारी, त्याच्यानंतर सरकारी अशा पद्धतीचं आणि एडी गिफ्टी विम्याच्या दृष्टिकोनातून कालपर्यंत केलं जाणार घेतली आमची भूमिका, त्याच्यामुळे राज्य सरकार करता आला नाही. मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री महोदय, आपल्या जिल्ह्यातले सगळे आमदार, लोकप्रतिनिधी मीटिंग झाली, मुख्यमंत्री महोदय खूप पॉझिटिव्ह होते. पण आता खासदाराला आता उठून करायला खासदार आंदोलन करायचं, अरे तुम्हाला आंदोलन केल्यापेक्षा संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला असता, सरकारच्या दृष्टीने कृषी मंत्र्यांना भेटले असते, केंद्रीय कृषी मंत्र्यांना देऊन काही पॉझिटिव्ह केलं असतं बरं झालं असतं. आंदोलन करण्याचा अधिकार गमावलेला आहे आणि आंदोलन करायची, लोकांची दिशाभूल करायची,
5 वर्षामध्ये गावागावात लाईट लावून ठरवले, ते गावावर करायचे, ते काय असेल ते बाकीचं करायचं, सगळ्यांना माहित आहे. या पद्धतीचं राजकारण आता झालेलं आहे. भाजप अतिशय दुटप्पी असा पक्ष आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांनी लढून अतिशय चांगल्या पद्धतीचं विजय आपण इथे संपादन केलेला आहे. भाजपच्या विरोधात राहील. कोणी रात्री कोणता बी नेता आला तर महाविकास आघाडीच्या घटकाचा सत्कार करतील. भाजपचा कोणता व्यक्ती त्याच्यासोबत नसेल. म्हणजे काल परवाचा जर किस्सा पाहिला असेल, पेपरला आपली बातमी आहे, ते खोटं झालं ते. काल परवा माननीय मंत्री केसी पाडवी साहेब घरी आले ते भाजपचे खासदार, माजी आमदार, महाविकास आघाडीचे असेल जाहीरपणे टिप्पणी केली पाहिजे. पण माझा स्वभाव जाहीर बोलण्याचा मग परत त्या विषयावर बोलतोय. अशा पद्धतीचं राजकारण काही घडून घेतलं जाणार नाही. राजकारण खऱ्या अर्थाने जे असलं पाहिजे, विकासाचं असलं पाहिजे, विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. काही असेल आमच्याला इथं कधी आपण आवाज मारा, अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. काही लोक अशा पद्धतीने मुद्दा देत आहे की संजय गांधीची कमिटी झाली नाही म्हणून संजय गांधीची प्रकरण होत नाही, असं नाही आहे. तुमच्या तालुक्यात 543 प्रकरण संजय गांधीची या 5 महिन्यात करण्याचा प्रयत्न केला, झालेला आहे. मंजूर प्रकरण संजय गांधीची जरी कमिटी नसेल तरी तहसीलदारांचा अधिकार असेल. आम्ही त्यांना तशामध्ये विनंती करून तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये संजय गांधीचे असतील, कुटुंब अर्थसहाय्याचे असतील, श्रावण कार्डचे असतील, वृद्धप कार्डचे असतील, या अनेक योजनांचे प्रकरण तुम्ही तुमच्याकडे आलेले प्रकरण व्यवस्थित पद्धतीत तपासून लोकांना न्याय देण्यामध्ये तुम्ही करत राहा. अशा पद्धतीची सूचना आम्ही तहसीलदारांना सगळ्यांना दिलेल्या आहे. दोघं तिघं तहसीलदारांना त्या पद्धतीत कामं चालू आहे. परवा ते का माजी आमदार एक पत्र दिलं, ते पत्र आमच्याकडे आमदार म्हणून पत्र दिलं किंवा प्रकरण मंजूर झालं तेच सांगता की एक प्रकरण होत नाही आहे. त्याचे सगळे पुरावे मी परवा दिवशी पुण्याच्या संदर्भामध्ये देणार आहे. मी आपल्या सगळ्या विनंती करतो की आपल्या असे काही कामं असतील तर आपल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण बोलवले पाहिजे. आपल्या काही अडचणी असतील तर ते निर्गुणासपणे आमच्याकडून मांडला पाहिजे. आम्हाला ते फॉलो करता येईल करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो. आणि जास्त वेळ न घेता थांबतो. जय हिंद.